नमस्कार. मी तुमचा लाडका गजानन. IBC मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज आपण बोलणार आहोत आमदार महेशदादा लांडगे यांच्या संदर्भात. म्हणजे जे एक दृष्ट नेते आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी नगरसेवकापासून ते आमदारकीची आता मंत्रिमंडळापासून त्यांची मजल गेलेली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तिसऱ्यांदा यावेळी निवडणूक जिंकले. पण एकेक काळी पुरोगामी विचारसरणीचे असणारे महेशदादा आज अचानक हिंदुत्ववादाचा इतका मोठा नारा का देत आहेत? कशासाठी देत आहेत? याचीसुद्धा पडताळणी करणं गरजेचं आहे. खरंच महेशदादांनी ज्या पुरोगामी विचारसरणीच्या जोरावरती आपली राजकीय भवितव्याची सुरुवात केली आणि राजकारणामध्ये आपला नगरसेवकापासून ते आमदारकीपदाचा ठसा उमटवला. ज्या अजितदादांच्या तालमीत महेशदादा तयार झाले, ज्या अजितदादांनी महेशदादांना वाव दिला, त्याच महेशदादांनी मागे अजितदादांच्यावर देखील एकदम खालच्या पातळीत जाऊन टीका केली होती. त्याचबरोबर आज महेशदादा आता भोसरी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या मुस्लिम समाजाला लांड्यांचं मतदान नको म्हणून हिणवत आहेत. खरंच असं काय घडलं की ज्यामुळे महेशदादा इतके कट्टर हिंदुत्ववादी होण्याच्या मार्गावरती आहेत किंवा हिंदुत्ववादी झालेत? यामागं खरंच काही सत्तेचं राजकारण लपलं आहे का? किंवा यामागं काही भ्रष्टाचाराचे काही महानगरपालिकेतले घोटाळे दडलेत का? की भविष्यात जाऊन देवेंद्र फडणवीसाची कृपामर्जी राहावी म्हणून महेशदादा या पद्धतीचे भाषण करत आहेत का? या सगळ्या गोष्टीचं सखोल जर चौकशी तुम्ही केली तर निश्चितच तुम्हाला यातून काही ना काही तर उघडकीस येण्यास मार्ग मोकळा राहील. जे पुरोगामी विचारसरणीचे लोक असतात ते कधीही दुसऱ्याच्या समाजावर, दुसऱ्याच्या जातीवरती टीका न करण्याचं काम करतात. कारण ते नेहमी पुरोगामी सर्व धर्म समभाव हे त्यांचं मूळ वाक्य असतं आणि या वाक्यावरतीच ते निवडणूक असतील, त्यामध्ये जय पराजय असेल, ह्या सगळ्या गोष्टी ते सोसत असतात. पण ज्यांच्या तालमीत तयार होऊन देखील दादांच्यावर आरोप करणारे महेशदादा, परत मुस्लिम समाजावर आरोप करणारे महेशदादा, ज्या मुस्लिम समाजाने नगरसेवक होण्यासाठी, आमदार होण्यासाठी महेशदादांना इतका मोठा सपोर्ट केला, इतकं मोठ्या प्रमाणात निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, तेच दादा आज त्यांच्या विरोधात का गेलेत? का दादा हिंदुत्ववादीचं कार्ड घेऊन देशात एक वेगळा ठसा उमटवण्याच्या तयारीत आहेत? ज्या पद्धतीचे हैदराबादचा राजा असेल, हैदराबादचे राजासिंह असतील, असं दादांची छबी उठवण्याचा प्रयत्न यातून दिसतोय का? दादा मला वाटतं की का देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्या मर्जीत जाण्याच्या प्रयत्नात आहेत का? का येणाऱ्या काळात दादांना खासदारकी लढवायची आहे? या सगळ्या गोष्टी अधंतरित आहेत.